माझ्या क्लासमध्ये खूप साऱ्या लग्न झालेल्या तरुणींना एक प्रश्न असतो, की "सर, आमचं वजन जास्ती आहे, तर पुढे आम्हाला कन्सीव्ह करायला त्रास होईल का?" तर याच्यामागे नेमकं कारण काय? हे समजून घेण्यासाठी आपण याची एक सायंटिफिक प्रोसेस बघूया, नेमकं काय होतं. मागच्या व्हिडिओमध्ये आपण समजलं, की कसं इन्सुलिन रेझिस्टन्स हे वजन वाढायसाठी त्रासदायक ठरतं. तर हेच इन्सुलिन रेझिस्टन्स आपल्याला पुढे पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-एस किंवा इन्फर्टिलिटीसाठी पण त्रासदायक ठरतं. ते कसं ते समजूया. जेव्हा शरीरातलं इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतं, तेव्हा शरीर जास्त इन्सुलिन तयार करून जे आपल्या ओव्हरीज असतात, त्या ओव्हरीजवरती पण त्याला स्टिम्युलेट करायचा प्रयत्न करतो. त्याचा मेकॅनिझम डिस्टर्ब करायचा प्रयत्न करतो. आणि ह्या ओव्हरीज इन्स्टेड ऑफ मेकिंग एस्ट्रोजन बनवायच्या ऐवजी हे टेस्टोस्टेरोन म्हणजे मेल हार्मोन बनवायला स्टार्ट करते आणि त्याच्यामुळे आपल्याला पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-एस सारखे विकार होतात आणि हेच पुढे जाऊन इन्फर्टिलिटीमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतात. म्हणून आपल्याला वेट मॅनेज करणं, इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करणं फार आवश्यक आहे आणि ते आपण योगाभ्यासाने, नियमित योगाभ्यासाने सगळ्यात पहिले इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करू शकतो आणि त्याच्या रिलेटेड होणारे विकार. त्यामुळे शेअर करा हा व्हिडिओ जे पुढे कन्सीव्ह करायचा प्रयत्न करत आहे किंवा याची त्यांना भीती आहे, की माझं वजन जास्त आहे आणि मी कन्सीव्ह करू शकते की नाही.